मालमत्ता कर घोटाळा धुळे शहरात मालमत्ता कराच्या आकारणीत पुन्हा एकदा प्रचंड सावळा गोंधळ समोर आलाय। अवाढव्य आणि तफावत असलेल्या बिलांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून शिवसेना उभाटातर्फे धुळे महापालिका आयुक्तांचा घेराव करत आंदोलन छेडण्यात आले। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे ही ड वर्गातील महानगरपालिका असूनही येथील मालमत्ता कर हा अ वर्ग महानगरपालिकेच्या जास्त आकारला जातो असा आरोप सातत्याने होत आहे। पूर्वी 26% असलेला दर वाढवून आधी 36 नंतर 30%वर आणण्यात आला, पण तरीही काही नागरिकांना दुप्पट तिप्पट बिलं देण्यात आली आहे। एप्रिल 2025 मध्ये मिळालेल्या बिलानंतर जून महिन्यात नव्यानं आकारणी करत नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आली। जुन्या बिलांशी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। शिवाय हे बिल कोणत्या निकषांवर आणि कोणत्या मोजमापानुसार लावण्यात आलंय याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन आंदोलन करत जून महिन्यात पाठवलेल्या वाढीव कराच्या प्रतींची महापालिकेच्या प्रवेशद्वारावर होळी केली। महत्त्वाचे म्हणजे मनपाने अमरावतीच्या खासगी ठेकेदाराला कोट्यावधी रुपये देऊन सर्वेक्षणाचं काम दिलं होतं, पण या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून अनेक मालमत्तांची चुकीची नोंद केली असल्याचं समोर आलं आहे। शिवाय मनपा अधिकाऱ्यांनी देखील त्याला चुकीचा डेटा पुरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 2008 मध्ये जळीत कांड झाल्यानंतर अनेक मालमत्ता रेकॉर्ड नष्ट झाले होते, पण त्यानंतर देखील कोणताही योग्य डेटा तयार केला गेला नाही आणि आता नव्यानं 40 ते 50 हजार मालमत्तांबाबत अनियमित आकारणी केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। आंदोलनादरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की अजून जून महिन्यात पाठवलेली सर्व बिले तात्काळ रद्द करण्यात यावी। त्यानंतरच शहरातील मालमत्तांचं झोननिहाय पुनर्मोजणी करून योग्य आणि पारदर्शक पद्धतीने कर आकारणी केली जावी। सुरुवातीला सर्व धुळेकरांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी आज जे वाढीव घरपट्टीच्या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, अत्यंत अभ्यासपूर्ण असं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यामुळे प्रसारमाध्यमांना देखील विनंती आहे की कोणत्याही याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं नाही। तर परवाच्या दिवशी पावसाळी अधिवेशनामध्ये धुळे शहराचे विद्यमान आमदार आदरणीय अनुपजी अग्रवाल यांनी राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन धुळे शहरामध्ये ज्या मालमत्ता कराचे बिल जास्त आकारण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये भेट घेतली आणि ही बिले कमी करण्याचे आदेश त्या संदर्भित पत्र या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना नुकतंच या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो की धुळे महानगरपालिकेने एप्रिल 2025 मध्ये धुळेकरांना वाढीव बिलं दिली आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी लगेच म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा वाढीव बिलं धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या विभागाने त्या ठिकाणी धुळेकरांना अदा केली। एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। स्वतः विद्यमान आमदार अनुप अग्रवाल ज्या अग्रवाल नगरमध्ये राहतात त्या अग्रवाल नगरमधल्या नागरिकांना त्या ठिकाणी शिक्षण कर हा 14 ते 15 हजार रुपये आकारण्यामध्ये आलेला आहे आणि मुळातच अग्रवाल नगरमध्ये उच्चभ्रू सोसायटीतले लोक राहतात। त्यांचे मुलं आपण जर समजले की कॉन्व्हेंटच्या याच्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरी सुद्धा त्यांची वार्षिक फी शिक्षणाची ही 9 ते 10 हजार रुपये असताना धुळे महानगरपालिका म्हणजे शाळा जो कर आकारत नाही, शाळाची फी आकारत नाही, त्याच्यापेक्षा दुपटीने शिक्षणाचा कर आज नागरिकांकडून वसूल करते। अग्रवाल नगरची ही गोष्ट नसून जैन कॉलनीचा परिसर असेल, देवपूरचा भाग असेल, तसेच पेठ भाग असेल, या सर्व भागामध्ये शिक्षण कर हा धुळे महानगरपालिकेने सर्वात जास्त लावलेला आहे। धुळे महानगरपालिकेच्या आजच्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण धुळे शहरामधील मालमत्ता धारकांची नव्याने पुनर्मोजणी त्या ठिकाणी करावी आणि अंदाधुंद पद्धतीने जी आकडेवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी लावलेली आहे ती आकडेवारी कमी करावी। कारण की सुरुवातीला मालमत्ता कराची आकडेवारी जास्त लावल्यानंतर जे उपकर असतात त्या उपकरांची टक्केवारी देखील त्या ठिकाणी वाढत असते। हा साधा नियम या ठिकाणी लक्षात घेऊन मालमत्ता कराची आकारणी कमी केल्यानंतर उपकराची आकारणी देखील कमी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही आयुक्तांना करणार आहोत आणि त्या संदर्भाचं निवेदन आज आम्ही आयुक्तांना देणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रश्नावरती जास्तीत जास्त आंदोलनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत। आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण असा विषय धुळे महानगरपालिकेचं दुर्दैव असं आहे की जे भाजपाचे 52 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले त्या नगरसेवकांना या विषयाचं गांभीर्य न कळल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर या धुळे शहरामध्ये लादला आणि धुळेकर नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे या माध्यमातून की यापुढील येणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना कमीत कमी त्या ठिकाणी अभ्यास
अभ्यासपूर्ण आणि अभ्यास करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे, जेणेकरून अशा प्रकारचा जिझिया कर आपल्यावरती लादला जाणार नाही. अशा प्रकारचं आव्हान आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत.